विनायक राऊतांना अंतरिम संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दर्शवलाय। त्यामुळे अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी होणार आहे। तोपर्यंत त्यांना कधीही अटक होऊ शकते। 23 जुलैपर्यंत अटकेपासून विनायक राऊतांनी संरक्षण मागितलेलं होतं। अंतरिम संरक्षण नसल्याने विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना कधीही अटक होऊ शकते। मुलगा गीतेश, पत्नी श्यामल यांच्यावरही सध्या अटकेची टांगती तलवार आहे। अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्यांनी आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना एंट्रीम अर्ज जो असतो अंतरिम अर्ज सुद्धा दाखल केला होता। त्या अंतरिम अर्जावर एक्झिबिट 3 वर त्याची सुनावणी झालेली आहे। आर्ग्युमेंट झाल्यानंतर ऑनरेबल कोर्टाने तो जो अंतरिम अर्ज आहे तो नामंजूर केलाय, या कारणासाठी की जे एफआयआर मधले जे ॲलिगेशन आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत। त्यामुळे त्यांना ते अंतरिम प्रोटेक्शन किंवा इंटरिम रिलीफ जे आहे ते देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे आज रोजी त्यांना कुठल्याही प्रकारचं अटकेपासून संरक्षण नाहीये कोर्टाकडून। माझं माननीय सीएम साहेबांना किंवा तपास अधिकाऱ्यांना किंवा न्याय व्यवस्थेला माझं एकच मागणं आहे की मला पूर्ण न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढेही कुठल्याही स्त्रीबरोबर असं घाणेरडं काम करताना माणूस 10 वेळा विचार करेल आणि न्यायाचं राज्य कायम राहील।